सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये AIML HPC लॅब, NVIDIA, GPU असा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. AI आधारित रोबोटिक किट्स या ठिकाणी आहेत. प्रोग्रॅमेबल ड्रोन या ठिकाणी आहे. इंडस्ट्री 4 मिनी स्मार्ट फॅक्टरी आहे. 3D प्रिंटर आहे. 3D स्कॅनर आहे. त्याचबरोबर CNC लेथ मशीन आहे. मेकॅट्रॉनिक्स लॅब आहे. VFD आहे. सर्वो मोटर युनिट आहे. अशा अनेक सुविधा या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपण दिलेल्या आहेत. आता या सेंटर ऑफ एक्सलन्सचा वापर हा अनेक कारणासाठी होऊ शकतो, कारण ज्या वेळेला हे सेंटर ऑफ एक्सलन्स उभं करायचं ठरलं त्यावेळेला पहिल्यांदा प्रतापराव पवार साहेबांनी मला एकच प्रश्न विचारला की याचा वापर तुम्ही काय करणार. तर याचा वापर सर आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्यासाठी, त्याचबरोबर आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व कॉलेज, ITIs असतील, पॉलिटेक्निक असतील, सायन्स कॉलेजची विद्यार्थी असतील, आज हे जी सर्व टेक्नॉलॉजी आहे ही काही एकाच कॉलेजची मक्तेदारी राहिलेली नाही. तर या सर्वच यांच्यासाठी आपण इंटर्नशिप डिझाईन केलेल्या आहेत. 3 पद्धतीच्या इंटर्नशिप या ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. लेवल 1 इंटर्नशिप जे असणार आहे की ज्याच्यामध्ये कॉमन सर्वांच्यासाठी ती असेल. लेवल 2 ची इंटर्नशिप आहे ती प्रोग्राम स्पेसिफिक असेल, म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या मुलांना इलेक्ट्रॉनिकची मिळेल, कॉम्प्युटरच्या मुलांना कॉम्प्युटरची मिळेल आणि मेकॅनिकलच्या मुलांना मेकॅनिकलची मिळेल. तर अशा पद्धतीने इंटर्नशिप देण्याचं काम या सेंटरमधून चालेल. त्याचबरोबर या ठिकाणी CNC मशीन जे आहे, LMW कंपनीचं CNC मशीन आपण घेतलेलं आहे. हे कमर्शियल CNC मशीन आहे आणि याच्यातून 24/7 प्रोडक्शन करता येऊ शकतं की ज्या कंपनीमध्ये अशा पद्धतीची सुविधा नाही. आज आपण सातारमध्ये बघतो की सातारमध्ये LMW कंपनीचं CNC मशीन आम्हाला लागलं. त्याचबरोबर वळसे पाटील साहेबांना सुद्धा हा प्रस्ताव 2 वेळा आम्ही सांगितला. त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटलो, त्यांनी लगेच या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि ही मंजुरी देत असताना सगळ्यात मोठं काम होतं की या सगळ्यासाठी लागणाऱ्या पैशाची उपलब्धता कशी करायची. तर खरं तर हे 2 टप्प्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आपण उभं करतोय. तर त्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 25 लाख रुपये या सेंटरसाठी मिळालेले आहेत. कॉलेजने याच्यामध्ये 25 लाख रुपये घातलेले आहेत. प्रतापराव पवार साहेबांनी स्वतः 10 लाख रुपयाची देणगी या सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी दिलेली आणि 40 लाख रुपये हे CSR फंडातून उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अजून सुद्धा आम्हाला काही फंडची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीचे फंड्स इथून पुढे सुद्धा उभे राहतील. आणि आत्ताच मी पवार साहेबांशी बोलताना सांगितलं की सेंटर ऑफ एक्सलन्स हे जे उभं केलेलं आहे हा एक टप्पा आहे आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला दुसरं सेंटर ऑफ एक्सलन्स उभं करायचं आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काम करायचं आहे आणि याच्यामध्ये जर आपण काम करू शकलो तर ह्या समाजासाठी, या कॉलेजसाठी आणि खेडेगावातल्या मुलांच्यासाठी ही एक रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तर मी या निमित्तानं पवार साहेबांना विनंती करेन की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालावं, कारण आपण 2021 साली रामशेठ ठाकूर भवनच्या उद्घाटनाच्या वेळेला असं म्हटलं होतं की KBP इंजिनिअरिंग कॉलेजनं AI मध्ये काम करावं आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. तर त्यानंतर साहेब आम्हाला सांगायला आनंद होतो की आम्ही 23 साली कॉलेजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स अशी एक नवीन विद्याशाखा सुरू केली आणि त्या विद्याशाखेमध्ये आता अतिशय चांगल्या पद्धतीचे ऍडमिशन आपल्याला होताना दिसतात. पवार साहेबांनी 12 एप्रिलला एक मॅनेजिंग काउन्सिल इथे साताऱ्यामध्ये घेतली होती. त्यांनी व्यक्त केली होती भावना की एक सेंटर ऑफ एक्सलन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स रयत शिक्षण संस्थेमध्ये इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं अहोरात्र सगळ्या कर्मचाऱ्यांनी, सगळ्या अधिकाऱ्यांनी, मग त्याच्यामध्ये आमचे मेनकुदळे असतील, आमचे मोरे असतील, आमचे बंडू पवार असतील जॉईंट सेक्रेटरी, त्याचप्रमाणे आपले व्हाईस चान्सलर मस्के साहेब असतील, या सगळ्यांच्या मदतीने राहोरात्र यांनी सगळ्यांनी कष्ट घेऊन काम करून सेंटर ऑफ एक्सलन्स उभं करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामध्ये आत्तार यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स करण्याच्या दृष्टीनं एक कोर कमिटी आपण स्थापन केली होती आणि त्या कोर कमिटीच्या दर आठवड्याला बैठका घेऊन आपण सगळ्या कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना ज्या ज्या ठिकाणी आपण प्रत्येक शाखेमध्ये ज्या वेळेला आपली मॅनेजिंग काउन्सिलची बैठक झाली त्यावेळेला आपण आधी सुरुवातीला असं म्हटलं होतं की ज्या ठिकाणी अटल टिंकरिंग लॅब आहे अशा ठिकाणी आपण सुरू करावं, परंतु नंतर मॅनेजिंग काउन्सिलमध्ये अशी चर्चा झाली की रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या शाखांमध्ये ही कार्यवाही सुरू करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपण उपाययोजना केली. सुरुवातीला बारामती डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं आपण लीड ट्रेनर 15 लोकांना प्रशिक्षण दिलं, त्यांनी आपल्या 100 लोकांना प्रशिक्षण दिलं, मास्टर ट्रेनर तयार केले, मास्टर ट्रेनरने प्रशिक्षण दिलं आणि त्या आधारावर आपण एक कमिटी स्थापन केली. सिमुसॉफ्टच्या मदतीनं आपण 5वी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत प्रशिक्षण वर्ग प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून
आपण त्याचं सिलेबस तयार केलं. आज कॉम्प्युटरच्या, आता कॉम्प्युटर नसेल एखाद्या रूम खोलीमध्ये, एखाद्या कार्यालयामध्ये, तर आपलं काम चालत नाही. तशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं होणार आहे. आज जरी त्याच्यामध्ये भीती व्यक्त करत असल्या आपण की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जातील, तशी वस्तुस्थिती नसून त्या पद्धतीनं, त्या अनुषंगानं आपल्याला नवीन नोकऱ्यांची निर्माण होणार आहे. आणि म्हणून या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी या निमित्तानं माननीय पवार साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली आज आपण हे रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करतो. जवळजवळ 754 शाखा आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या 4.5 लाख विद्यार्थी आहे, 15 लाख स्टाफ आहे, त्याच्या 15,000चा स्टाफ आहे, त्याच्यामध्ये 12,500 शिक्षक कर्मचारी आणि 2,500 शिक्षकेतर कर्मचारी आणि 16 जिल्ह्यामध्ये आपलं कार्यक्षेत्र. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 15 जिल्हे महाराष्ट्राचे आणि 1 जिल्हा कर्नाटकचा. एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये आपण सगळ्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण आपण सुरू करतोय 1 जुलैपासून. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माननीय पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय शतश आभारी आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं चेअरमन साहेबांचे आणि संपूर्ण रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मी पवार साहेबांचे खूप खूप आभारी आहे. या निमित्तानं आपण एवढी ग्वाही पवार साहेबांना देऊया की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये सर्व शाखांमध्ये चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण आपल्या गोरगरीब बहुजनांच्या मुलांना दिलं जाईल, एवढे आश्वासन मी देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय पवार साहेब यांच्या शुभ हस्ते कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन होईल. या पुस्तिकेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, कोडिंग, रोबोटिक्स, IoT, ड्रोन आणि 3D प्रिंटिंग यासारख्या विषयांच्या दर्जेदार अभ्यासक्रमांचा समावेश आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे. शिक्षण संस्था, उद्योग, संशोधन संस्था, शासकीय विभाग यामध्ये कौशल्य संशोधन, तांत्रिक क्षमता, नाविन्यपूर्ण उपक्रमावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विशेष केंद्रांची माहिती या पुस्तिकेमध्ये आहे. आज अतिशयोक्ती म्हणून नाही किंवा भाषणात बोलायचं म्हणून नाही, परंतु आज मी जगभर फिरतो. प्रतापरावांनी मला जपानला पाठवलं, तिथला शैक्षणिक अभ्यास करायला सांगितला आणि मग तिथनं काय घेऊन ह्या समाजाला द्यायचं ही खरी प्रेरणा त्या लोकांनी दिली. आणि मग मी ज्यावेळेस पाहतो, जपानचंच उदाहरण द्यायचं घडलं तर मला असं खूप मी भारावून जातो की खरं तर आपल्याकडे असं आपण म्हणतो की आम्हाला काही असं भूतकाळ नाहीये, अशा पद्धतीचं आमच्याकडे काही शिक्षण नाहीये. अमेरिका असेल, जपान असेल किंवा जर्मनी असेल, यांना पहिल्यापासून तंत्रज्ञान होतं, त्याच्यामुळे ती लोक पुढे गेली. तर मित्रांनो तसं नाहीये. 1853च्या पूर्वी ह्या जपानमध्ये अक्षरशः ते फक्त तलवारीलाच त्यांचं तंत्रज्ञान समजायचे. आम्ही कुणाचे नाही, कुणी आमचं नाही, अशा पद्धतीचं वेगळं असं राजकीय स्वरूप त्या जपानमध्ये होतं. आणि बघा कसा बदल घडतो. आणि ते मी हा कॉन्टेक्स्ट रयत बरोबर का जोडतो, कारण त्याला एक खूप मोठं उदाहरण आहे. 1853 आणि 1868 ह्या 15 वर्षाच्या काळात जपानमध्ये मेजो राज्यक्रांती झाली आणि अशा पद्धतीचा उठाव ह्या युवकांनी केला की मला शिकायचंय, मला तंत्रज्ञानाला कवटाळायचंय. अमेरिका येऊन मला दम देते की आता तुझे दरवाजे उभे नाही केले तर आम्ही तुझ्यावरती हमला करू. आणि फक्त त्या मशगूल असलेल्या ह्या जपानला जाग आली आणि तंत्रज्ञान कवटाळून काय एखादा देश करू शकतो त्याची आपल्याला प्रचिती येते. नवे 1853ला काहीच जगाशी कनेक्ट नसलेला देश 1868 पर्यंत ह्या 15 वर्षाच्या काळात पूर्ण बदलतो आणि पुढे केवळ 20-25 वर्षामध्ये रशियाचा पराभव करतो. 4 महिने माझी पूर्ण टीम अहोरात्र ह्या आत्तार सर असतील, आमचे जाधव सर असतील, दांगट सर असतील, खांडगे मॅडम असतील, ह्यांच्याबरोबर जीव लावून काम करायला लागली. आणि नवे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी इथपर्यंतच आपण थांबलो नाही, तर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यांना सुद्धा आपण एआयच्या कक्षेत घेतलंय. कारण इफ यू डोंट चेंज यू विल पेरिश. तुम्हाला आता लांब राहून चालणारच नाही. आणि मग हे 5वीच्या विद्यार्थ्याला, 12वीच्या विद्यार्थ्याला, ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्याला हे कसं शिकवायचं त्याचं प्रत्येक आपण ड्राफ्टिंग केलं. आणि मला असं वाटतं की मला हे अभिमानानं सांगू द्या की कुठल्याही तुमची राज्य शिक्षण परिषद असू द्या, NCERT असू द्या किंवा उच्च आणि तंत्र शिक्षणाचा अभ्यासक्रम असू द्या, आतापर्यंत रयतनी केलेला अभ्यासक्रम मला असं वाटतं की हा जगाच्या दृष्टीने मॉडेल अभ्यासक्रम ठरेल. कारण सर हे कुठंच नाही. आम्ही आपळून चौकात गेलो, आम्ही म्हटलं आम्हाला 7वीला AI शिकवायचे, तुमच्याकडे काय आहे का? ते म्हणे आमच्याकडे काही नाही. आम्ही अभ्यासक्रम शोधले
आम्ही एनसीईआरटीचे बुक्स शोधले, आम्हाला काहीच मिळालं नाही. मग हा काळाचा विचार, हा काळाच्या पुढचा विचार घेऊन येणारी जर ही अशी संत लोक आपल्याकडे असतील तर मला असं वाटतं की आपण सुद्धा जपानसारखी गगन भरारी एआयच्या माध्यमातून घेण्यास कमी पडणार नाही. कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजला, कुठल्याही विद्यापीठाला जे जमणार नाही ते आज रयत्नी करून दाखवले. मला सर एज्युकेशन मिनिस्ट्रीकडनं मला 19 तारखेला एका शिक्षकांकडनं फोन आला होता की आमच्याकडं असं करता येईल का. मला मुंबईच्या शिक्षण संस्थांनी विचारलं की जे रयत करते ते आम्हाला करता येईल का. मी म्हटलं तुम्ही दळवी सरांची परमिशन घ्या. आणि हा मॉडेल अभ्यासक्रम मला असं वाटतं नुसती रयत नाही, नुसत्या रयतच्या 4.5 लोकांना नाही, हा 11 कोटी घरातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना, नवे 140 कोटीचे ह्या भारत देशाला सुद्धा हा एक मॉडेल उपक्रम ठरेल अशी मी ग्वाही देतो. आणि या सर्वांना नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पिछले साल हमने उनको सपोर्ट किया ये प्रोजेक्ट के लिए और उन्होंने मेरे को इनवाइट किया बारामती में, बोला आके देखो ये प्रोजेक्ट क्या है. आप सब लोग हैरान होंगे, अगर किसी ने नहीं देखा है तो मेरी भी रिक्वेस्ट है आप जाके देखिए. आंखें खुल जाती हैं कि एक किसान जो पूरा साल भर मेहनत करता है और उसके उत्पादन का उसको जो पैसा मिलता है, इस एआई से उसके आधे पर से खर्च होते हैं, पानी आधा बचता है, फर्टिलाइजर आधा बचता है, लेकिन उत्पादन डबल से ज्यादा मिलता है. ये हम सब के लिए चौंकने की बात है. क्वालिटी ऑफ द गन्ना जो बन गया है वहां पे, उन्होंने वही सेम प्रोडक्ट अपने फ्रूट्स के ऊपर ट्राई किया, अपने वेजिटेबल्स के ऊपर ट्राई किया, एंड आउटपुट वाज माइंड बॉगलिंग. ये सब देखकर हमें इतनी खुशी हुई कि एक गांव के अंदर अगर आर्टिफिशियल इंटेलिजेंस आता है तो वो शहरों के लिए तो एक आंख खोलने वाली इंस्टेंस है कि कभी उन्होंने किसी के बारे में सोचा नहीं. जो लोग असल में मेहनत करते हैं खेत में और जो लोग उत्पादन देते हैं उनके बारे में किसी ने नहीं सोचा. मैंने कई वहां फार्मर्स के से मुलाकात किया, उनसे बात किया, और जब उनकी बातें सुनी तो सचमुच आंखों में आंसू आता है कि इन गरीबों के लिए कोई तो है जो इतना आगे डेवलपमेंट सोच सकता है. करना तो दूर की बात है, सोच के करना ये इम्पॉसिबल बात होती है. इन्होंने इम्पॉसिबल को रियली पॉसिबल किया है. शरद पवार जी भी वहां खड़े थे, वो भी इनॉग्रेशन के लिए आए थे. सडनली एक सायरन बजता है तो हमने पूछा ये सायरन कहाँ का है, तो उन्होंने एक लेपर्ड का फोटो उस कैमरा को दिखाया और वो सायरन बजने लगा. वो सायरन ऐसा था, उसका सेंसर अगर वो कोई लेपर्ड को कहीं भी आई थिंक 1 किलोमीटर के डिस्टेंस पे स्पॉट करता है तो वो सायरन बजता है और सब वहां के मजदूरों को पता चलता है कि कहीं ना कहीं यहाँ पे लेपर्ड है. सेकेंडली जो इंस्ट्रूमेंट उन्होंने बनाया था वो लेडीज को सिर्फ गले में बांधना है, और कहा जाता है कि जब लेपर्ड अटैक करता है तो हमेशा नेक पे अटैक करता है पहले. वो इंस्ट्रूमेंट उन्होंने ऐसा बनाया था कि वो लेपर्ड कभी अटैक ही नहीं कर सकता उस इंसान के ऊपर. सो दिस थॉट प्रोसेस जो इनका था और जो उसको सपोर्ट मिला उस डेवलपमेंट ट्रस्ट से, वी वर वेरी सरप्राइज कि देयर आर पीपल टू थिंक अबाउट पीपल. We are only thinking about man and machines, but they were thinking about the real people who were working in the farms. जब हमारे को यहाँ का प्रपोजल आया तो हमें बताया गया कि ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस बच्चों को सिखाने के लिए है. इसके पहले कि जब मैं सुबह आया यहाँ पे तो इन्होंने मेरे को राउंड दिया, और सबसे मोस्ट इंपॉर्टेंट बात जो मुझे इनकी अच्छी लगी वॉज, जो इन्होंने अभी भी एक साहब ने बताया कि 5th स्टैंडर्ड से इनको ये एजुकेशन दिया जाएगा. आजकल के बच्चों का IQ लेवल इतना ज्यादा है, जो हम 10 लोग भी मिल जाएं तो एक बच्चा हमारे लिए काफी है. अगर आज हम एज अ पिता मैं अपने मोबाइल पे ढूंढता हूं कुछ, तो 3 साल का बच्चा आके मेरा ग्रैंडसन बोलता है दादू थोड़ा बड़े हो जाओ, आपको नहीं आता, मैं दिखाता हूं क्या करना है. मी एक पुस्तक वाचलं, एक चायनीज अमेरिकन आहे कैफुली नावाचा, आणि त्यांनी जिथं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय चायना विरुद्ध अमेरिका वर्सेस वर्ल्ड, तर मी सर ते चालण्यात मला वाटलं अरे बोलतोच म्हणून मी ते विकत घेतलं आणि वाचलं. माझी झोप उडाली. मी साहेबांकडे गेलो म्हणलं साहेब चायनाने 2000 साली शाळेपासून हा विषय सुरू केला, प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली. चायनीज जसे आता जपान लोकांचं सांगितलं तसं चीन अमेरिका जे त्यांचे लोक होते त्यांना बोलवलं, त्यांना पगार दिले, खर्च दिला, आणि सबंध चायनामध्ये ही टेक्नॉलॉजी डेव्हलप कशी होईल याच्यावर प्रचंड भर दिला.
2017 साली त्यांनी डिक्लेअर केलं 2025 साली मी जगाला मागे टाकू, अमेरिकेला मागे टाकू. सगळ्या तंत्रज्ञानामध्ये आज चीन पुढे आहे. त्यांची गुणवत्ता उत्तम आहे आणि किंमत निम्मी आहे. आता हे तुम्ही हे दुर्लक्ष करू शकत नाही तुम्हाला जगायचं असेल तर कुठल्याही क्षेत्रात. मग आता हे काय करता येईल म्हणून ऑक्सफोर्डचे मध्ये काही मित्र होते, त्यांच्या अनुषंगाने मला असं वाटलं की त्यांची इच्छा होती की ॲग्रिकल्चरमध्ये काम करावं. मलाही त्याच्यामध्ये अर्थातच मी विश्वस्त असल्यामुळे इंटरेस्ट होता. आम्ही तिथून सुरुवात केली. मायक्रोसॉफ्टमध्ये तिथे राहिलं, ब्रिगेड फाउंडेशनमध्ये तिथे आले. जगातल्या 4 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था इन्क्लुडिंग बारामती एकत्र आले. 3 वर्ष काम केलं. त्याचा परिणाम हे बारामतीमध्ये जे शेतीविषयक निर्माण झालेलं आहे अद्वितीय आहे. याच्यामध्ये एक व्यवहार म्हणून सांगतो की 5-10 हजार रुपयामध्ये एकरी शेतकऱ्याला 50,000 ते 2.5 लाख रुपये एक्स्ट्रा उत्पन्न मिळणार आहे. असं कुठलंच तंत्रज्ञान नाही आहे की एक 10 रुपये घातल्याने तुम्हाला 100 रुपये आणि 250 रुपये मिळतात म्हणून. हे एक खर्च कमी होतो, जमिनीचा पोत सुधारतो. आज 2 पिकं घेतात तिथे 3 पिकं घेता येतात आणि प्रत्येक वर्षी जमीन सुधारत जाईल तसं खताचं प्रमाण कमी होत जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून निर्णय झालेल्या आहेत. याचा अर्थ याचा जो उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे. हे तंत्रज्ञान बारामतीमध्ये डेव्हलप होऊ शकलं कारण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था शरद पवारांनी तिथे निर्माण केली होती. ते या लोकांना आवडली आणि त्यामुळे त्यांनी आमच्यावर एकत्र काम करायचं ठरवलं. आणि जसं इथे 2 महिन्यामध्ये उभं केलं तसं 3 वर्षामध्ये आपण अहोरात्र प्रयत्न करून हे शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलेलं आहे. आणि हे फक्त बारामतीपुरतं महाराष्ट्रापुरतं नाही आहे, सगळ्या देशासाठी आहे. आत्ताच आम्ही हे तामिळनाडूमध्ये सहाय्य केलेले आहेत की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्ञान शेतीमधलं तामिळनाडूमध्ये वापरणार आहेत. ते त्यांनी येऊन पाहिलं आणि हे आता तंत्रज्ञान सगळं देशभर जाईल. ह्याची ख्याती किती व्हावी आज ब्राझीलमधलं लोक येऊन बघायला लागलेले आहेत. फ्रान्सनी माणसं पाठवली, जर्मनीने माणसं पाठवली चेक करण्याकरता. प्राईम मिनिस्टरने माणसं पाठवली की खरंच काय झाले बघा, चेक करा म्हणून. त्यामुळे त्यांना नॅशनल पॉलिसी आता करायची आहे की हे तंत्रज्ञान शेतीकरता देशभर वापरलं गेलं पाहिजे. त्याचं मूळ आज बारामतीमध्ये हे निर्माण झालेलं आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी आम्ही ज्या संस्था आम्ही काम करतो त्यावेळी हे फक्त बारामती मर्यादित राहू नये ही साहेबांची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा हा विचार केला गेला. रयत शिक्षण संस्थेमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत देशाचे थोर नेते, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शरद पवार साहेब, ज्यांच्या पुढाकारातून ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, आणखी ऑक्सफर्ड, गुगल, मायक्रोसॉफ्ट यांनी एकत्र येऊन ॲग्रिकल्चरमध्ये यायचा उपयोगाची क्रांतीची सुरुवात केली. ते आदरणीय प्रतापराव पवार साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले आहेत फिनोलेक्स कंपनीचे डायरेक्टर श्री रमेश ललवानीजी. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या रयत शिक्षण संस्थेचे संघटक श्री डॉक्टर अनिल पाटील साहेब, सुनील चोरे, ज्यांनी या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा शैक्षणिक कारणासाठी वापर आणि सेंटर ऑफ एक्सलन्स उभी करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते सिमीसॉफ्ट कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणखी चेअरमन, तसेच रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू श्री डॉक्टर म्हस्के सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार शशिकांत शिंदे साहेब, सर्व विभागीय अधिकारी, मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव सर्व, मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व मान्यवर, आपण सर्व आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रयत सेवक, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे आपण सर्वजण बंधू आणि भगिनींनो, आज रयत शिक्षण संस्थेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि सुवर्णाक्षराने लिहावा असा हा क्षण आहे. त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला ज्या वक्त्याने आत्तापर्यंत भाषणं केली त्याच्यावर आपल्याला कळालंच असेल की आपण रयत शिक्षण संस्था म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिक्षणामध्ये आणखी प्रायोगिक तत्वावर वापर करण्याच्या बाबतीमध्ये आपण काळाच्या पुढे चाललो आहोत. आणि याचं सगळं श्रेय आमचे अध्यक्ष माननीय श्री शरद पवार साहेब आहेत, यांना जातं. कृत्रिम बुद्धिमत्ता
या शैक्षणिक उपक्रमाबरोबर कजनी भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स रोबोटिक ॲटोमेशन हे केंद्र आपण स्थापन केलं. ही संकल्पना म्हणजे शिक्षण संस्था, उद्योग, संशोधन किंवा शासकीय विभागाचं विशिष्ट क्षेत्राचं कौशल्य, तांत्रिक क्षमता आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यावर लक्ष केंद्रित करून काम करणारं हे केंद्र या ठिकाणी व्हावं हा त्याच्या माध्यमाचा दृष्टिकोन. रयत शिक्षण संस्था ही निवड शिक्षण देणारी संस्था नाही. ही संस्था ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थी वर्गाला तंत्र शिक्षणाच्या दृष्टीनं सक्षम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. आणि त्यामुळं आज जगात शिक्षण आणि उद्योग यांच्यात अंतर राहू नये याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि तेच नेमकं काम हे सेंटर या ठिकाणी करणार आहे. या केंद्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, 3D प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, CNC, PLC, ऑटोमायझेशन, सिम्युलेशन अशा जागतिक स्तरावर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. जो विषय आहे त्या संबंधीचं शिक्षण आज या ठिकाणी दिलं जाणार आहे. या सगळ्याची आम्ही सुरुवात जी केली ती आमचं लक्ष सुरुवातीला शेतीवर होतं. विचार करत होतो, एखाद दुसरा क्षेत्र 70 काढतो, एखाद दुसरा शेतकरी 100 काढतो, पण तुम्ही महाराष्ट्राची सरासरी किंवा देशाची सरासरी ही जर काढली तर 30च्या आत आहे. आणि म्हणून आज साधारणतः 30 ते 35 टन याच्या आसपास आपल्या सगळ्यांचं उत्पन्न असतं. आता इथे AIचा वापर केला तर ते उत्पन्न 50 ते 65 याच्या आसपास जाऊ शकतं. आणि सरसकट 50 याचा अर्थ प्रचंड परिवर्तन आहे. आणि तो अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेला. आता हा 50 ते 60 टन ऊस पिकवला, त्याचा परिणाम काय झाला? साखर जास्त तयार झाली, मळीपासून इथेनॉल तयार व्हायला लागलं, वीज तयार व्हायला लागली. ती वीज, इथेनॉल, साखर या तिन्ही गोष्टीचं उत्पन्न या सगळ्या तंत्राच्यामुळं 25 ते 30% वाढलं. आणखीन एक गोष्ट बघायला मिळाली की उत्पादन खर्च त्याच्यात 25% कपात आहे अशा प्रकारचा अनुभव आहे. पाणी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः ऊसाची शेती जिथं केली जाते तिथं अनेकांच्याकडून टीका केली जाते. ते ऊसवाले पाणी फार घेतात. काही प्रमाण त्याच्यात सत्य आहे, पण याचा वापर जर आपण केला तर पाणी आज जे देतात त्याच्या 40% पाण्यावर त्या क्षेत्राचं काम पुरं होऊ शकतं. याचा अर्थ पाण्याचं सेविंग त्या ठिकाणी झालं. आणि खतं कारण नसताना आपण ज्या देतो ती खतं आज 40% कमी लागतात. हा सगळा अनुभव एक AIच्यामुळं आज आलेला आहे.